चला 12वे नवीन पॉईंट सुरू करूया आपण, मॅक्झिमा आणि मिनिमा. तर याच्यामध्ये 5 स्टेप आहेत, त्या पहिला क्लिअर करून घ्या. पहिली स्टेप म्हणजे वायवर एफ एक्स दिलेलं असतं किंवा फंक्शन तुम्हाला एफ एक्सची दिलेलं असतं, त्याची पहिल्यांदा तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढायची. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. दुसरी स्टेप आहे ह्या एफ डॅशची किंमत 0 ठेवायची. मग याच्यामध्ये काय असतं बघा, जर त्याचा पॉवर ऑर्डर जी असते वरची एक्स स्क्वेअर असेल तर फक्त तुम्हाला एकच किंमत मिळणार, आणि जर क्युबिकमध्ये असेल पॉलिनॉमियल बहुपदी दिलेली, वरचा त्याच्या ऑर्डर जर 3 असेल तर मात्र तुम्हाला 2 किमती मिळणार, एक्स इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी. आपल्याला तिथपर्यंत गणित आहेत 12वीला. तिसरी स्टेप सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायची त्या फंक्शनची, आणि त्याच्यामध्ये ए किंमत ठेवायची आणि बी पण किंमत ठेवायची. कशामध्ये? सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये. जर एफ डॅश म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह एची जर 0 पेक्षा मोठी आली, 0 पेक्षा जर मोठी आली, इट इज ग्रेटर दॅन 0, देन इट इज मिनिमा. इथं उलट असतं, इन्क्रीज डिक्रीजचा वेगळा नियम आहे. अजून इन्क्रीज डिक्रीज शिकवणार आहे मी. 0 पेक्षा मोठा असेल तर मिनिमा बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, आणि जर एफ बी डबल डॅश बी जर 0 पेक्षा लहान असेल तर इट इज मॅक्झिमा बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. हे इन्क्रीजमध्ये 0 पेक्षा मोठा असल्यावर इन्क्रीज व्हायला लागतंय आणि 0 पेक्षा लहान असल्यावर डिक्रीज व्हायला लागतंय. आपण शिकवलं सध्या मॅक्झिमम मिनिमा. त्याच्यानंतर जी व्हॅल्यू आलेली असते एची, एफ मिनिमम म्हणजे काय, एफ हे मूळ फंक्शनमध्ये जर किंमत घातली आपण तर तुम्हाला ते एफ मिनिमम येते, आणि इथली बीची किंमत जर घातली तर हा एफ मॅक्स म्हणजे एफ मॅक्झिमम येतो. याची उदाहरण बघूया आपण. तर पहिल्यांदा काय करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ डॅश एक्सची व्हॅल्यू एक्स क्यूबचं येणार 3x स्क्वेअर मायनस 3 इंटू इथं राहील एक्स स्क्वेअरचं 2x मायनस 24 इंटू एक्सची डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंटची 0, त्यामुळे हे 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 येईल. ह्याच्यानंतर पुट सेकंड स्टेप, एफ डॅश एक्स आपण 0 ठेवायची. 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 ची किंमत जर 0 ठेवली, त्याला 3 ने डिवाइड करा. 3 ने डिवाइड केल्यावर राहिलं एक्स स्क्वेअर 3 इंटू 2 6, 3 8 जा 24, हे राहिलं एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 8. ह्या मायनस 8ची फॅक्टर पडले पाहिजेत. काय आलं पाहिजे फॅक्टर? मायनस असल्यामुळे मध्ये डिफरन्स आला पाहिजे 2. 4 इंटू 2, 4 इंटू 2, हे मिडल चिन्ह साईन तिकडे मोठ्याला येईल, बिगरला, स्मॉलर इकडे येईल. ह्याचा अर्थ झाला एक्स प्लस 2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि एक्स मायनस 4 याची किंमत आली 0. त्याच्यावरून काय येणार, एक्सची किंमत येईल -2 और एक्सची किंमत येईल +4. आता याच्यानंतर आपण काय करूया, समोर हितच याची सेकंड डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरन्शिएट सेकंड काय येणार बघा, एफ डबल डॅश एक्स सेकंड डेरिव्हेटिव्ह काय व्हायला पाहिजे याची 3 इंटू एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह आली 2x मायनस, ह्याच्यावरून काढूया आपण 3 इंटू एक्स स्क्वेअरची 2x मायनस 6 इंटू एक्सची आली 1, आणि हा कॉन्स्टंट आहे -24, त्याची येणार 0. ते काय लिहित नाही मी, म्हणजे 6x मायनस 6 ही तुमची झाली एफ डबल डॅश एक्स म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग ह्याच्यामध्ये आपण पुढची स्टेप करताना एफ सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये -2ची व्हॅल्यू जर घातली, त्याच्यामध्ये 6x मायनस 6 मध्ये -2ची व्हॅल्यू जर ठेवली तर हे किती येणार आहे, 6 इंटू मायनस, हे झालं तुमचं -12 आणि -6 -18. हे -18 0 पेक्षा स्मॉल आहे, -18ची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आहे, स्मॉलर, त्यामुळे इट इज लहान आहे म्हणजे मॅक्झिमा असणार, मॅक्झिमा बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. त्याच्यानंतर आपण त्याची किंमत काढूया. एफ मॅक्स काय होईल, एफ मॅक्स म्हणजे एफ मॅक्झिमा किंवा लोकल मॅक्झिमा. एफ मध्ये तुम्ही -2ची किंमत घाला. एफ किती आहे बघा, मूळ फंक्शन एक्स क्यूब म्हणजे -2चा क्यूब मायनस 3x स्क्वेअर म्हणजे इथं -2चा स्क्वेअर आणि -24x म्हणजे परत -2 आला आणि शेवटला +5
म्हणजे किती किंमत येणार आहे, -2चा क्यूब -8, -2चा -4, -3 इंटू हे -2चं झालं +4, हे 24 इंटू 2 48 येईल, मायनस मायनस प्लस आणि पुढचं 5. त्यामुळे हे टोटल याची किंमत बघा किती होणार आहे, -8, 3 इंटू 4 -12 प्लस 48 आणि 5 हे 8 + 13 हे 53. याची टोटल किंमत जी आहे ते 12 आणि 8 -20 प्लस 53 ही तिची किंमत तुम्हाला मिळाली 33. ही झाली मॅक्झिमम व्हॅल्यू 33. सेम आपल्याला इकडं पुढे काढायला पाहिजे. सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण इकडे काढली होती, ही किंमत दुसरं काय व्हॅल्यू आली ती बघा, -2 आणि 4 आली ती. हे -2 घातल्यानंतर आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळाल्या 33. आता 4 किंमत घाला त्याच्यामध्येच. 4 किंमत घातली तर काय होईल, 6 इंटू 4 -6 म्हणजे 24 - 6 झालं +18. 18 हे 0पेक्षा मोठा आहे. ज्यावेळी 0पेक्षा मोठी किंमत असते इट इज मिनिमा बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टनं ती मिनिमा झाली. त्यात किंमत घाला, एफ मिनिमा म्हणजेच फंक्शन ऑफ किंमत घालायची 4ची. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट व्यवस्थित लिहा, ते पेपरमध्ये लिहिताना इथं मी DT लिहिलंय. ह्यात किंमत घाला परत. ह्या सेम किंमत येईल, -2च्या ठिकाणी फक्त 4 येईल, 4चा क्यूब, त्याच्यानंतर -3 हा 4चा स्क्वेअर, -24 इंटू ब्रॅकेटमध्ये परत 4 आणि +5. हे जर सोडवलं तर याची किंमत तुम्हाला 4चा क्यूब मिळाला 64, 4 इंटू 2 16 हे झालं 48, 24 इंटू 4 हा झाला 24 96 +5. तर याची किंमत किती व्हायला पाहिजे बघा, 64 मधनं 48 गेलं तर राहिलं 16, 16 16 आणि 5 21 झाले. हे 21 मधनं हे 96 जर गेले तर हा राहिला -75. ही मिनिमम व्हॅल्यू झाली -75, मॅक्झिमम व्हॅल्यू झाली तुमची +33. 4 मार्क्सपैकी साधारणपणे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढेपर्यंत तुम्हाला 1 मार्क मिळेल. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढून त्याची किंमत घालेपर्यंत इथपर्यंत तुम्हाला 2रा मार्क मिळेल. आणि ह्या किमती ज्या काढल्यात मॅक्झिमा आणि मिनिमा, हा गंत मोठे असते, 4 मार्क आहेत म्हटल्यावर ह्याला स्टेप वाढणार, हे लक्षात घ्या. ह्याला टायमिंग पण बोर्डानं तुम्हाला जवळजवळ 8 मिनिटाच्या वर तुम्हाला टायमिंग मिळेल. तर 18-15ला विचारलंय बोर्डानं, fx 2x³ -21x² + 36x - 20. सांगितल्याप्रमाणे पहिला fx मांडलं तर याची डेरिव्हेटिव्ह काढायची. 2 इंटू x³ ची डेरिव्हेटिव्ह आली 3x², -21 इंटू x² ची आली 2x, +36 इंटू x ची आली 1 आणि -20 कॉन्स्टंट आहे आली 0. हे किती आलं, 6x² -21 इंटू 2 42x + 36. सेकंड स्टेप, f' जर आपण 0 दाखवली तर 6x² -42x + 36 किंमत 0 दाखवा. याला 6 थ्रू डिवाइड करा, 6 जाईल x² राहील, 7x + 6. ह्या +6चे फॅक्टर पाडायचे. आता ॲडिशन आहे म्हटल्यावर 6 इंटू 1 7 बेरीज झाली ॲडिशन, मायनस मिडल टर्मचं साईन दोन्हीकडे द्या, -6 -1. त्यामुळे हे फॅक्टर पडले x - 6 आणि x - 1 = 0. ह्याच्यावरनं x व्हॅल्यू काय आली, x +6 आणि -1 वरनं +1. त्या समोरच्या बाजूला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. तुम्ही असं पण लिहू शकता, डिफरन्शिएट अगेन विथ रिस्पेक्ट टू x असं पण लिहू शकता, चालतंय. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा, 6 इंटू x² ची आली 2x, -42 x ची आली 1 आणि कॉन्स्टंट 36 ची आली 0. त्यामुळे 12x - 42 असं सेकंड डेरिव्हेटिव्ह आले. त्यामध्ये ह्यातली एक किंमत घालायची, व्हॅल्यू पुट करा, f" म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ 6, 12 इंटू 6 -42 हा 72 -42 30 आला, 30 इज ग्रेटर दॅन 0. त्यामुळे इट इज मिनिमा बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ह्याची किंमत काढलं पाहिजे आपल्याला. f6 मूळ फंक्शनमध्ये किंमत घाला, 2 इंटू एक्सच्या ठिकाणी 6चा क्यूब, -21 एक्सच्या ठिकाणी 6चा स्क्वेअर, 36 इंटू x 6 -20. आता इथं काय करा, इथं तुम्ही जर कॅल्क्युलेशन करत बसला तर वेळ लागेल. हो का, ह्यातलं काय करतो, ह्यातला 6चा स्क्वेअर काढला बाजूला, ह्यातला 6चा स्क्वेअर, ह्यातला 6चा स्क्वेअर आणि ह्यातला 6चा स्क्वेअर, 36 बाजूला काढला मी. तर 6चा स्क्वेअर राहिला, इथला राहिला एक 6 आणि 2, 6 इंटू झालं हे 12. ह्यातला 6 स्क्वेअर बाहेर काढला,
तर हा राहिला -21 आणि ह्यातला 6 किंवा 36 बाहेर काढला, हा राहिला 6. -20 संबंध नाही, ते बाजूलाच ठेवा पुढं. आता हे 12 आणि 6 18 मधनं -21 जर गेलं तर राहिलं -3. -3 इंटू 36 36 त्रिक अष्टदर्शी 108 -108 आणि -20 हे झालं उत्तर -128. ही झाली तुमची मिनिमम व्हॅल्यू झाली. -128 इज मिनिमम व्हॅल्यू किंवा लोकल मिनिमा. ह्यातली राहिलेली किंमत एक इकडे ठेवायची आहे. परत सबस्टिट्यूट करा. 12x -42 मध्ये 12 इंटू 1 -42 हे 12 मधनंच 42 गेलं तर -30 राहिलं. इट इज स्मॉलर दॅन 0. त्यामुळं इट इज मॅक्झिमा बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. परत मूळ फंक्शनमध्ये किंमत घाला. जिथं 6 ठेवलं होतं तिथं आपण 1 ठेवायचं आहे. 2 इंटू 1 चा क्यूब -21 1 चा स्क्वेअर प्लस 36 1 -20. तर हे 2 राहिलं. हे -21 प्लस 36 -20 हे 36 आणि 2 38 38 मधनं जर -41 गेलं तर हे राहिलं -3. ही झाली मॅक्झिमम व्हॅल्यू. ही मिनिमम येणार नाही, मॅक्झिमम येईल. मॅक्झिमम. आता या दोघात फरक बघा. मिनिमम म्हणजे -128 पेक्षा -3 मोठी आहे. त्यामुळे इट इज मॅक्झिमम व्हॅल्यू, इट इज लोकल मॅक्झिमा आणि हा लोकल मिनिमा. तर हे सगळे प्रश्न 4-4 मार्काला विचारलेले आहेत. तुम्ही याचं प्रॅक्टिस करा.